अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैधपणे सुरू असणाऱ्या धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले होते। पोलिसांनी ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या 13 आरोपींवर 11 गुन्हे दाखल केलेत। पोलिसांनी 178 लिटर हातभट्टी आणि 600 लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन आणि इतर असा 49,050 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय। 24 सप्टेंबर रोजी मंगळवारी पहाटेपासून मासरेडचे आयोजन करून परिमंडळ 4च्या हद्दीमध्ये लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या एकूण 13 लोकांवर 11 गुन्हे दाखल करून 49,050 रुपयांचा माल जप्त केलाय। त्यात 178 लिटरचे 16,300 रुपयांचे गावठी हातभट्टी तयार दारू आणि 28,000 रुपये किमतीचे 600 लिटर कच्चे रसायन आणि इतर मालाचा समावेश आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी 18 पोलीस अधिकारी 60 पोलीस अंमलदारांद्वारे ही मोहीम राबवण्यात आली आहे। अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 4 मधील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे।